देश कोणत्या वळणावर चाललेला आहे आपण तुम्ही सर्व बघतच आहात। आम्ही इथे सर्व जी पर्यावरणवादी मंडळी प्रत्येक रविवारी इथे जमतो। आजचा जो रविवार आहे 203वा रविवार आहे। हे पर्यावरण वाचलं पाहिजे, ही वसुंधरा वाचली पाहिजे। आजचा रविवार हा विशेष यासाठी की देशामध्ये जी ठोकशाही चालू आहे, देशामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, फार ही दुःखाची बाब आहे। कालच जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांना आणि या त्यांच्या टीमला जबरदस्तीने बळजबरीने त्या आंदोलन स्थळावरून उचललं। सोनम वांगचुक यांना तर अक्षरशः त्या कपड्यामध्ये गुंडाळून त्यांनी उचललं आणि हे आंदोलन फेल करण्याचा प्रयत्न केला। परंतु ह्या देशाचं जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत ह्या देशातील जागरूक नागरिकांवर ही जबाबदारी आहे की या देशाचं संविधान वाचवण्यासाठी म्हणजेच हा आपला देश वाचवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे। काल अशी घटना जंतर मंतरवर घडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या देशातील जागरूक नागरिक जंतर मंतर येथे दाखल झाले। काल आणि आजसुद्धा देशातील विविध कानाकोपऱ्यात आंदोलनं सुरू आहेत। तो हे देश वाचवण्यासाठी, हे संविधान वाचवण्यासाठी, देशामध्ये जी ठोकशाही चालू आहे, देशामध्ये जी हुकुमशाही चालू आहे, ही हुकुमशाही आपल्याला मोडून काढायला लागेल, नाहीतर आपल्याला येणारा काळ माफ करणार नाही। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या स्वातंत्र्यासाठी अनेक जणांनी या देशासाठी स्वातंत्र्यासाठी आहुती दिली, बलिदान दिलं। मला वाटते आता दुसऱ्या स्वातंत्र्याची गरज निर्माण झालेली आहे। स्वातंत्र्यातसुद्धा स्वातंत्र्य आपल्याला मिळवण्यासाठी, ही ठोकशाही हटवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे। संविधानानुसार शांततेच्या मार्गाने जवळपास 21 दिवस उपोषण करीत असलेल्या व्यक्तीला, उपोषण करीत असलेले सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना इथून ठोकशाहीने हटवलं। ते काय करत होते? या देशामध्ये पेपर लीक होत आहेत आणि शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत। शांततेच्या मार्गाने जे आंदोलन करतायत, जे उपोषण करतायत, त्यांच्याशी साधं बोलणी करण्याची पण या सरकारला गरज वाटत नाही। त्यामुळे परिस्थिती फार गंभीर होत चाललेली आहे देशाची। तुम्हाला शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेवत नाही, परंतु ते जे भूक हडताळ करता आहेत त्यांच्याशी 2 शब्द बोला तरी ते न बोलता जबरदस्तीने तुम्ही त्यांचं आंदोलन गुंडाळताय। ठोकशाहीने त्यांना तिकडनं नेस्तनाबूत करण्याची जी तुम्ही नियोजन केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो। आणि येणाऱ्या काळात मी सर्व जागरूक नागरिकांना या देशाच्या विनंती करतो, आवाहन करतो की आपल्याला ह्या देशाचं संविधान वाचवायचं असेल आणि हा देश वाचवायचा असेल, या देशाची एज्युकेशन सिस्टम वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे। सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकारी काय करतात, जे 20 ते 25 लोक ज्यांनी आत्महत्या केली त्या मुलांनी, त्याचे जबाबदार कोण? या सरकार जबाबदारी घेत नाही आहे आणि ठोकशाहीने हे आंदोलनं संपवण्याचा प्रयत्न करतायत। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं, आपल्या न्याय हक्काची लढाई लढणं हा आपला संविधानिक अधिकार आहे आणि त्यासाठी सर्व देशभरातील तरुणांनी, जागरूक नागरिकांनी आता रस्त्यावर उतरलं पाहिजे असं मी आवाहन करतो। जय संविधान, जय भारत, जय भारत।